किती खालच्या पातळीला आमची मुलं गेली। ज्या वेगाने इंटरनेट आलं त्या वेगानं इंटरनेटचे काही दुष्परिणाम देखील होऊ लागले। तरुण करणं म्हणजे सेक्स करणं, तरुणपणा म्हणजे पोरी फिरवणं, जुगार खेळणं, दारू पिणं। 7वी 7वी 8वी 8वीतल्या पोरी प्रेग्नेंट। रणवीर आलाबादी आहे, तर रणवीर आलाबादी हा कोण आहे? माझ्या आई वडिलांना सेक्स करताना पाहतो, हे असला मी पाहतोय, इतकी घाणेरडी शाब्दिक गोष्टी। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। विषय अत्यंत गंभीर आहे, विषय अत्यंत संवेदनशील आहे। विषय असा आहे की आजच्या येणाऱ्या पिढीचं डोकं नक्की कुठच्या दिशेने चाललंय, काय नक्की त्यांच्या डोक्यात विचार चाललेत, किती खालच्या पातळीला आमची मुलं गेलेत, आम्ही आणि आमच्या मुलांचा मेंदू गेलाय, याचं हे उत्तम उदाहरण आहे। ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पहा। प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक पोरापर्यंत तुमच्या गेली पाहिजे। प्रत्येक पोराला ही दाखवा। तुमच्या घरामध्ये फॅमिलीसोबत एकदा बसून मी काय सांगतोय ते एकदा ऐका, तुमच्या कुटुंबासोबत बसून ऐका। कारण ही व्हिडिओ काय मला पैसे कमावण्यासाठी या यूट्यूबवरनं लाखो व्ह्यूज घेऊन म्हणून बनवलेली नाही आहे। ही व्हिडिओ कित्येक पिढ्यांना आपल्याला दिशा दाखवायची आहे, कित्येक पिढ्यांना आपल्याला या सगळ्या संकटातून बाहेर खेचून काढायचं आहे। हे इतकं भयंकर वास्तव आहे, हे इतकी भयंकर गोष्ट आहे जी तुम्ही आणि आम्ही आपल्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत। एक काळ होता आपला, आपण सगळे 1900 म्हणजे 90च्या जे लोक म्हणतात की तेव्हा मुलांचं स्वप्न काय असायचं, मुलांचं लहानपणी काय त्यांना हवं असायचं, त्यांना हवं असायचे मैदानी खेळ। त्यांना वाटायचं की गावातल्या, शहरातल्या, शाळेतल्या मुलांसोबत मी काहीतरी लपाछुपी खेळेन, मी काहीतरी लगोरी खेळेन, मी काहीतरी क्रिकेट खेळेन, मी फुटबॉल खेळेन, मी काहीतरी सांघिक खेळ जाऊन मैदानावरती खेळेल। त्याच्यासाठी मुलं आपली हट्ट करायची। पण आजचा काळ बदलला, इंटरनेट आलं। ज्या वेगाने इंटरनेट आलं त्या वेगानं इंटरनेटचे काही दुष्परिणाम देखील होऊ लागलेत। आज माणूस अशा एका मोक्यावरती येऊन उभा आहे किंवा आपली तरुण पोरं अशा एका, मला असं वाटतंय, ठिकाणी येऊन उभी राहिलेत की जिथं त्यांना मोबाईलशिवाय ते तास दीड तास देखील राहू शकत नाहीत। कोण राहतो? माणूस पहिला घरातून जाताना, बाहेर जाताना पहिला खिशामध्ये एखादा रुमाल बघायचा किंवा माझं बाबा पाकिट व्यवस्थित घेतलं आहे का, त्याच्यामध्ये पैसे घेतलेत का, त्याच्यामध्ये काय का, या सगळ्या गोष्टी तो पाहायचा। आता पाहिला जातो फोन, बाहेर जाताना फोन आहे का। असो, त्या काही चांगल्या देखील गोष्टी आहेत, पण आज आम्ही 2-3 तास देखील त्या फोनाशिवाय राहू शकत नाही। आजची जी मुलं जे काही सोशल मीडियावरती येत आहे, मग ते घाण असो, वाईट असो, चांगलं असो, जे काय असेल ते फक्त पाहत नेत आहेत, तेच ते ऑब्झर्व करतायत, शरीरात घेतायत, पाहतायत, तसंच अनुकरण करतायत। आणि असाच एक शो इंडियाज गॉट टॅलेंट के काय, त्या समय रैनाचा, त्या शोनं इतकी भयंकर पातळी ओलांडली आहे की त्याचा आपण शब्दामध्ये विचार नाही करू शकत। ही घटना एवढी धक्कादायक आहे की तुम्हाला मी पुढे सांगतो अजून काय 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 सांगायचं, त्या सगळ्या लोकांबद्दल बोलू, हा कोण पोरगा आहे, कसला शो चालवतो। पण सांगण्याचा मुद्दा, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हा जो समय रैना कोण आहे, जो हा काही शो चालवतो, त्याचा शो इतक्या कमी कालावधीत पॉप्युलर झाला, मोठा झाला। आणि त्याचं कारण म्हणजे आत्ताची ही झेंडू जनरेशन। मी झेंडूच शब्द वापरतो यांना, म्हणजे सगळेच त्या जनरेशनमधले वाईट आहेत असं नाही आहे। अनेक जण चांगल्या मार्गाला आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले, चांगल्या मार्गाला ती पोरं लागली, त्या चांगल्या याच्यावर आहेत। पण आज जी वाह्यात निघाली, जी घाणेरडी निघाली, ज्यांची विचारसरणी, ज्यांच्या तरुण होण्याचा त्यांनी असा दुरुपयोग करून घेतला आहे की तरुण करणं म्हणजे सेक्स करणं, तरुणपणा म्हणजे पोरी फिरवणं, जुगार खेळणं, दारू पिणं, या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फार हव्याशा वाटतात। म्हणजे याच लोकांनी समय रैना नावाच्या या शोला आणि या पोराला मोठा केला। आता इथं येणारी जी कोणी लोक आहेत, ही सगळी लोक चांगल्या, म्हणजे काही तर त्या फालतूच आहेत, त्याला ते कोण आलेत मध्ये तर नाव त्यांची घ्यायला नको, आपल्याला काय माहीत पण नाही, ते इतकी घाणेरडा त्या सगळ्या गोष्टी आहेत। पण तो जो रणवीर आलाबादी आहे, त्या रणवीर आलाबादी हा कोण आहे? त्याला नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याला काय ते पुरस्कार काय देण्यात आला। असा माणूस ज्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचा पॉडकास्ट केला, मोठ्या पॉलिटिशियन्सचा पॉडकास्ट केला, मोठ्या जेवढीही ॲक्टर असतील, ज्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतील, त्यांचा हा पोरगा पॉडकास्ट करतो। तरुण पोरं म्हणून आपण त्याचा पॉडकास्ट, तो इंटरव्ह्यू आपण सगळे पाहतो, त्यातनं शिकायला मिळतं म्हणून आपण घेतो। हे सगळं केलेला हा पोरगा त्या कालच्या शोमध्ये एक अशी वाह्यात गोष्ट बोलतो की त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची कीव येईल तुम्हाला, कीव, की हे असलं गाभडं काढलं कशाला, हे असलं आलं कशाला धरतीवरती। Watch your parents have sex every day for the rest of your life. क्या हो गया रणवीर भाई को? अपने पकड़ लीजिए तुरंत।
Or would you join in once and stop it forever? Join in? What the fuck, man? तो काय सांगतो, तो काय बोलतो की मी माझ्या आई वडिलांना सेक्स करताना पाहतो, मला त्यांच्यामध्ये सामील व्हायला आवडेल. तो त्या पुढच्याला प्रश्न करतोय. तो स्वतः मी म्हणतोय की मी असं करतो. आई वडिलांना, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्याला, म्हणजे आपण आई आणि वडील यांच्याविषयी तर विचारच या जगामध्ये कोणी करू शकत नाही. असा विचार कोण करेल का? आहे का कोण? आणि जर असेल तो साला राक्षस असेल, आसुरी वृत्तीचा असेल. की असली लोक हे आमची पोरं पाहतायत, ते घेत आहेत. आणि हा काय बोलतोय? ह्याच्या आई वडिलांनी ह्याच्यावर हे संस्कार केले, ही पिढी घडवत आहेत. हे असलं आम्ही पाहतोय. इतकी घाणेरडे शाब्दिक गोष्टी, इतका वल्गर कंटेंट सोशल मीडिया दिलाय म्हणून आम्ही काय वारेमाप करत चाललो आहे आमच्या पोरांना देखील कळत नाही. आणि आमच्या लोकांना तर त्याच्याविषयी काय पडलंच नाही की आपलं पोरगं त्याला बघतंय तर काय बघतंय, काय नक्की ते करतंय. आतापर्यंत ठीक आहे, एखाद्या उद्यानामध्ये जे दोन कुठली आपली तरुण पोरं बिरण पोरं काही चुमाचाट्या करत बसतात. त्या मरीन ड्राईव्ह हे मुंबईतल्या या बाकीच्या शहरांमधल्या विशिष्ट बागा, काही जागा, या सगळ्या गोष्टी यांनी भरलेल्या असतातच. आधी कॉलेजमध्ये तर काय यांचं धंदे चाललेत, अर्ध्यांचे तर काय सांगायची गरज नाही. शाळेतल्या अशा कित्येक घटना आपण ऐकतो. 7वी, 8वीतल्या पोरी या प्रेग्नेंट, ह्या असल्या गोष्टी, हे आमचं सेक्स एज्युकेशन, या सगळ्या आमच्या गोष्टी. आणि यांचे शोध चालून हे तरुणांना काय शिकवत आहेत, काय त्या पोरांना वाटतंय. टाळ्या वाजवणारे हे हरामखोर अवलादी तिथं बसलेल्या पुढं. ती पोरगी, ती जी कोण आली होती, ती पोरगी त्या पोराला म्हणते, क्यों वजाइना में सेंसेशन खत्म हो गई है क्या? वजाइना में सेंसेशन खत्म हो गई. कभी वजाइना देखी है माँ से निकलने के बाद लवड़े? की आईच्या योनीतून आल्यानंतर तू परत कुठली योनी बघितलीस का? काय कसली वाच्यता केली जाते, कसला घाणेरडा कंटेंट. यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, यांचा शो बंद झाला पाहिजे, यांना तुरुंगवास झाला पाहिजे. त्याशिवाय येणाऱ्या पिढ्या चांगल्या मार्गाला लागणार नाहीत. नंतर त्यांना असं सोशल मीडियावरती फुकटचं आणि अगदी सुरळीतपणे मिळायला लागलं तर त्यांना वाटेल हेच आहे सगळं, हेच असंच बोलावं लागतं, असंच जगावं लागतं, असंच फेमस व्हावं लागतं, असाच पैसा कमवावा लागतो. आणि यातून बिघडेल ती येणारी पिढी. ही पिढी सालं चायना काय ते डिपशेक काय काढतंय, इकडे AI मध्ये अमेरिका कुठच्या पुढच्या मार्गाला गेलाय, आमचा भारत काय करतोय. आम्ही आई वडिलांची सेक्स करताना पाहतोय, आमची पोरांना शिकवताय ते. हे आमचे कंटेंट क्रिएटर, हे उद्योजक होणार, हे आमचे नेते होणार, हे आमचे मंत्री होणार, ही आमची झंडू जनरेशन, ही या राष्ट्राला स्वातंत्र्य येणाऱ्या काळामध्ये मिळवून देणार. हे तुम्हाला वाटतंय हे स्वातंत्र्य मिळवून देणार? कुठे गेले आमचे भगतसिंग, कुठे गेले आमच्या छत्रपतींचे विचार, कुठे गेले आमच्या हुतात्म्यांचे, कुठे गेले आमच्या मावळ्यांचे विचार, कुठे गेले आमच्या देवदेवतांचे विचार. हे आम्ही विचार आमच्या येणाऱ्या देशाला, आमच्या पिढ्या घडवणार आहोत या विचारातून, असल्याही विचारातून. ज्यांना आईवडिलांच्या असल्या प्रायव्हेट गोष्टींची ज्यांना लाज वाटत नाही, त्याच्यामध्ये सामील व्हावं असं वाटतं. ही अवलाद जन्माला आलीच कशाला? इतके घाणेरड्या गोष्टी, आणि त्याही समाजामध्ये येऊन, सोशल मीडियावरती येऊन यांनी हद्द ओलांडले. यांच्यावरती कठोर कारवाया करा. आणि हे जर कारवाया होत नसतील तर हे असलं फक्त आम्ही सामाजिक गोष्टींवरती असं करतो तसं करतो, हे महिला आयोग बेला आयोग फुकटचे रिकामटेकडे बसलेले काही लोक आहेत, मग यांचा उपयोग नाही, यांचा काही उपयोग नाही. आपल्या मुलं काय बघतात त्यांच्यावरती जरा रिस्ट्रिक्शन आणा. पोरांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे आयुष्य एकदा आहे. तुम्हाला आता सरळ सांगू का, एखादी चांगली गोष्ट पटत नसेल पण तुम्हाला सांगतो, छातीवरच्या स्त्रीच्या 2 असलेल्या मांसाच्या गोळ्यांसाठी आणि जांघेतल्या इचभर जागेसाठी नको तसल्या गोष्टी करायच्या नसतात. हे स्त्रीचं सौंदर्य आहे, ते तिचे अवयव आहेत, हे देवाने दिलेले अवयव आहेत. याचा अर्थ असा नाही की दिवस रात्र फक्त त्याच गोष्टींमध्ये राहिलं पाहिजे आणि आम्ही फक्त तेच केलं पाहिजे जे आम्हाला दिसतंय. आम्ही फक्त त्याच नजरेतून आम्ही तेच फक्त पाहणार आहोत का? या गोष्टी जरा स्वतःला विचारा. माफ करा, काही शब्द तुम्हाला चुकीचे वाटतील, पण हे ज्ञान आपल्या पोरांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर या पिढ्या अशाच वाहत जातील. हे बलात्कार काय तुम्ही आज घेऊन बसलात, पुढच्या येणाऱ्या काळांमध्ये तुम्हाला समजणार देखील नाही तुमच्या मुलं बाळं काय करतायत, का बलात्कार होत आहेत. बलात्कार काय कोणी काय रोष ठेवून करत नाही. कशासाठी? या भुकेसाठी ना, या हव्यासासाठी ना. काय पाहिजे त्यातून? एवढ्यासाठी फक्त एखाद्याचा जीव घेतला जातो ना. या सगळ्या गोष्टींवरती बोलायचं झालं, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे लाजून मागे लपून चालणार नाही. या उघडपणे शिकवा तुमच्या मुलांना. तुमच्या मुलांना देखील यातलं ज्ञान द्या. याचा अर्थ असा नाही की असलं फालतू ज्ञान द्या. त्यांना देखील शिकवा की बाबा हे केलंस तर वाईट होईल, ते केलंस तर चांगलं होईल. चांगलं आणि वाईटाचं ज्ञान तुमच्या पोरांना कळू द्या. आणि जे आईबाबच असल्या मार्गाला आहेत त्यांनी काय तिच्याला ज्ञान द्यावं.
त्यांच्या पोरांनी काय ज्ञान घ्यावं? संस्कारात आम्ही कमी पडतोय. आम्ही जे काही स्वातंत्र्य आमच्या मुलांना बेमुदत आणि जे काही बेफाक देऊन ठेवलं आहे ना, हे व्यक्ती स्वातंत्र्य त्यांना अडचणीत आणेल एवढं मात्र नक्की. या विषयाला अत्यंत गांभीर्याने घ्या. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण असली घाणेरडी काही लोक हे फक्त दिसले म्हणून तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मुलांच्या मित्र सर्कलमध्ये, तुमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये कित्येक जण अशी असतात जी फक्त याच्यासाठी जन्माला आलेली असतात, जी फक्त याच सगळ्या गोष्टी करत बसतात. या गोष्टी आपल्या मुलांना कळल्या पाहिजेत आणि पालक म्हणून थोडेसे सजग राहा, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल आवर्जून मला कळवा. आणि प्रत्येकानं हा शो बंद पडला पाहिजे, यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी आवाज उठवावा, एवढं मी आवाहन करतो.